कल्याण हादरलं ते 13 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं। राज्यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना गेले काही दिवस सातत्यानं समोर येत आहेत। नराधमांना कठोर शासन झाल्याशिवाय असं कृत्य करणाऱ्यांना चाप बसणार नाही। लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देणं देखील तितकंच गरजेचं आहे। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत। राज्यात महिला मुलींवर अत्याचार सुरूच। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या। मुख्यमंत्री साहेब, नराधमांना धडा शिकवाच। कल्याणमधील 13 वर्षीय मुलीवर नराधमांनी अत्याचार करून तिला ठार केल्याची घटना घडली। सोमवारी दुपारी खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या चिमुकलीला कल्पनाही नसेल की नराधम दबा धरून बसलेत आणि तिचा घात होणार आहे। अनेक तास उलटूनही मुलगी घरी न आल्यानं तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, मात्र ती कुठंच सापडली नाही। अखेर त्या कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। मंगळवारी सकाळी भिवंडीतील बापगाव परिसरामध्ये एका निर्जन स्थळी बेवारस अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला। पडगा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि बेपत्ता मुलीच्या वर्णनाशी त्या मृत मुलीचं वर्णन जुळत असल्यानं कोळशेवाडी पोलिसांना कळवण्यात आलं। तातडीनं पीडितेच्या कुटुंबियांनी घटनास्थळ गाठलं, तर आपल्या मुलीचा मृतदेह पाहून तिच्या घरच्यांनी टाहोच फोडला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पडगा पोलिसांनी मुलीचा मृतदेह मुंबई जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला। दुसरीकडे कोळशेवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांना विशाल गवळी याच्यावर संशय आला, तर एका इस्माला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्या इस्मानं विशाल गवळीचं नाव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवली आणि विशाल गवळीला शेगाव येथील एका सलूनमधून ताब्यात घेतलं। विशाल गवळी हा सराईत आरोपी असून त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हा एक मोठं सामाजिक परिवर्तन करण्याची गरज आहे। मोठं सामाजिक काम, गुड टच बॅड टचचे कार्यक्रम महाविकास आघाडी असतानाही आम्ही मोठ्या पद्धतीने घेतले होते। त्याची चर्चा आम्ही संसदेत ही ऑल पार्टीजनी, जे सगळ्याच पक्षातल्या लोकांनी मिळून आम्ही त्याचीही चर्चा केली होती। पण आमचा प्रयत्न आहे की महिलांवरची किंवा कुठल्याही नागरिकावर कुठलाही चुकीचा अत्याचार किंवा अन्याय होऊ नये। आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे। आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। संतप्त नागरिकांनी कल्याणमध्ये तोंडाला काळ्या फिती बांधत आंदोलन केलं। त्याबरोबरच बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या प्रमाणेच विशाल गवळीला आणि त्याच्या साथीदाराला शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे। बदलापूरला ज्या पद्धतीने न्याय मिळाला, त्या पीडितेला न्याय मिळाला आणि त्या आरोपीला ज्या तात्काळ पद्धतीने त्याच्यावरची कारवाई झाली, त्याच पद्धतीने या आरोपीला देखील त्याच्यावर तशाच पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे। आरोपीला शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आरोपी विशाल गवळी याची पत्नी आणि अन्य आरोपी यांना कठोर शिक्षा करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण त्या दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये सीसीटीव्हीमधून जो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यामध्ये आता अटक केलेला आहे। त्यामध्ये रिक्षा जो आहे सीसीटीव्ही फुटेज तो रिक्षा सुद्धा आपण जप्त केलेला आहे आणि त्याचं पोलीस स्टेशनला असणारं रेकॉर्ड आणि यापूर्वीची केलेली कारवाई यावरून त्यावरती आम्ही योग्य कारवाई करत आहोत। संतप्त नागरिकांनी पोलिसांना विनंती करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। आणि आमची सर्व महिलांची अशी इच्छा आहे की त्याचे केस फास्ट ट्रॅक वरती घ्यायचं आणि त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। दुसरं बदलापूर ट्रॅक इथे कल्याण पूर्वमध्ये अवतरलं पाहिजे। ती जी 13 वर्षाची मुलगी आहे तिला तर न्याय भेटलाच पाहिजे। ज्या नराधमाने
हा जो प्रकार केला आहे तर त्याला तर सरकारने नक्कीच शिक्षा द्यायला पाहिजे. मला तर शासनाला हेच सांगायचं आहे की त्याला कठोराची कठोर शिक्षा द्यावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. विशाल गवळीला अटक केलेली आहे, त्याच्या पत्नीला अटक केलेली आहे, रिक्षा चालक त्याला देखील अटक केलेली आहे. अजून ह्यामध्ये किती आरोपी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.